11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पार्ट 1 आपण पाहिला असाल तर पार्ट 2 जो आहे तो आता आपण पाहणार आहोत। पहा ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 तुम्ही भरलेला आहात आणि इथे लॉक ॲप्लिकेशन फॉर्म वरती आता आला आहात। यासाठी आपल्याला हे डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करावं लागतं, जे की मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तुमची जी माहिती आहे ती बरोबर आहे का, तरच आपल्याला लॉक ॲप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक करायचं आहे। जे डॉक्युमेंट आहेत जर आपल्याकडे अवेलेबल नसतील तर स्वयं घोषणापत्र डाउनलोड करून अपलोड करून घ्या। आणि आता पहा फायनली आपल्याला लॉक ॲप्लिकेशन फॉर्म अशा पद्धतीने ॲप्लिकेशन लॉक फॉर्म सक्सेसफुली येऊन जाईल। जर तुम्हाला एरर येत असेल तर पहा आपल्याला रजिस्ट्रेशन डिटेल्स पासून आपल्याला नेक्स्ट करावं लागेल। इथे पहा नेक्स्ट आणि त्यानंतर तुम्हाला फायनलला लॉक फॉर्म येऊन जाईल। इथे लॉक फॉर्म इथे पाहू शकता लॉक फॉर्म। आता ह्यामध्ये आपल्याला पहा सेल्फ व्हेरिफाईड करंट स्टेटसमध्ये येणं गरजेचं आहे। पहा इथे डॅशबोर्डवरती या, डॅशबोर्डवरती आल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म हा सेल्फ व्हेरिफाईड येणं गरजेचं आहे। सेल्फ व्हेरिफाईड आला नसेल तर थोडा वेळ वेट करा किंवा आपल्या नजीकच्या कॉलेजमध्ये भेट देऊ शकता। सेल्फ व्हेरिफाईड आल्यानंतर आता आपल्याला पार्ट 2 भरायचा आहे। पार्ट 2 भरण्यासाठी कॅप ऑप्शन पार्ट 2 वरती क्लिक करा। इथे पहा चूज स्ट्रीम अँड मीडियम या ऑप्शनला क्लिक करा। आता आपल्याला पहा 3 साईट देण्यात आलेले आहेत, त्या म्हणजे कोणत्या, आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स। तर आपल्याला कोणत्या शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, इथे आपल्याला मेरिट मार्क्स वगैरे वरती दिसत आहेत। इथे 10th स्टँडर्ड एक्झामिनेशन डिटेल्समध्ये आपल्याला कोणती साईट सिलेक्ट करायची आहे, तर पहा उदाहरणासाठी मी कॉमर्स सिलेक्ट करतोय, तुम्हाला जी हवी आहे ती तुम्ही सिलेक्ट करा। यानंतर पहा लँग्वेज आपल्याला इंग्लिश लँग्वेजमधून कॉमर्स करायचं आहे, मराठी लँग्वेजमधून जे काही करायचं असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे। कन्फर्मेशन ओके करायचं आहे आणि इथे पहा सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करा। यानंतर पहा चूज ज्युनियर कॉलेज। आता तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे। यासाठी कॉमर्स आलेला आहे, मीडियम आलेला आहे। आता इथे पहा डिस्ट्रिक्ट तुमचा जिल्हा इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे, जो कोणता जिल्हा आहे तो। त्यानंतर पहा एरिया ब्लॉक तुमचा तालुका सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर पहा इथं स्ट्रीम स्टेटस मॅनेजमेंट, आता इथं ऑप्शन देण्यात आलेले आहेत। ॲडेड गव्हर्नमेंट लोकल बॉडी, पार्टियली ॲडेड 20%, 80% आणि सेल्फ फायनान्स आणि अनॲडेड। आता हे ऑप्शन मी नंतर सांगतो काय आहेत पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। यानंतर पहा चूज टाईप, यानंतर पहा कॉलेज टाईपमध्ये बॉईज, कोएड अँड गर्ल हे सोडून द्या, कॉलेज नेम वगैरे सोडून द्या, इथून पहा हे पण सोडून द्या। आता आपल्याला हे जे काही तालुका सिलेक्ट केलेला आहात तो सिलेक्ट करा, जिल्हा सिलेक्ट करा आणि सर्च ज्युनियर कॉलेज या पर्यायावरती क्लिक करा। यानंतर पहा आपल्या तालुक्यातील जितकी कॉलेजेस आहेत ती तुम्हाला इथे दिसून येतील। पहा अशा पद्धतीने तुम्हाला ही कॉलेजेस दिसून येतील तुमच्या नजीकची। आता तुम्ही जे सेंटर म्हणजे तुमचा एरिया सिलेक्ट केलेला आहात त्यानुसार ही तुमची कॉलेजेस आहेत। पाहू शकता ही कॉलेज नेम, डिस्ट्रिक्ट, ब्लॉक, स्ट्रीम अँड मीडियम हे आहे। पुढे जायचं आहे आपल्याला। आता पहा इथे महत्त्वाचा ऑप्शन आहे तो म्हणजे कोणता ते मी तुम्हाला सांगतो। इथून आपल्याला स्ट्रीम स्टेटस सिलेक्ट करून घ्यायचा आहे, म्हणजेच मॅनेजमेंट टाईप कोटा असतो तो। आता पहा ॲडेड म्हणजेच काय की ग्रँटेड असतात सरकारी। आता ॲडेड म्हणजे ग्रँटेड असतात, ते तुम्हाला कमी पैशात आपल्याला ॲडमिशन देतात। त्यानंतर गव्हर्नमेंट म्हणजेच लोकल बॉडी म्हणजे गव्हर्नमेंटची स्कूल असते। त्यानंतर पहा अनुदानित असतात 20-80 आणि पहा इथे स्वतः आपल्याला म्हणजे सेल्फ फायनान्स म्हणजे काय, स्वतः आपल्याला पूर्ण पैसे भरून जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर हा ऑप्शन आहे। आणि पहा अनॲडेड म्हणजेच विना अनुदानित शाळेत म्हणजे आपल्याला ते जास्त पैसे भरावे लागतील। आता ॲडेडमध्ये कमी पैसे भरावे लागतात। यानंतर सर्च केल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे कॉलेजेस कमी झालेले दिसत आहेत। पहा इथे तुम्हाला कॉलेजेस कमी दिसत आहेत, म्हणजे या ॲडेडमध्ये म्हणजेच कमी पैशामध्ये इतकी कॉलेजेस आहेत। यानंतर पहा आपल्याला इथे पाहू शकता सेल्फ फायनान्स यामध्ये सर्च केल्यानंतर इतकी दिसत आहेत। आता आपल्याला ॲडेड म्हणजेच कमी रुपयात ॲडमिशन घ्यायचं असेल तर पहा इथे आहेत। उदाहरणासाठी मी एक कॉलेज सिलेक्ट करतो इथून, तर पहा इथं ॲड नावाचा ऑप्शन आहे। या ॲड नावावरती क्लिक करायचं आहे। ॲड नावावरती केल्यानंतर प्रेफरन्स एवढं सक्सेसफुलीचा मेसेज येऊन जाईल। इथं खालती पाहू शकता, इथं पहा फीज आहे ती किती आहे
500 रुपये आपल्याला भरायचे आहेत ॲडेडमध्ये. आता पहा, जर आपल्याला इथं पुन्हा स्ट्रीम सिलेक्ट करायचं आहे, इथं पहा सेल्फ फायनान्स्डवरती क्लिक करून पहा आणि सर्च करा. आता तिथं सेल्फ फायनान्स्डमध्ये इथं जर तुम्ही ॲड केला, उदाहरणासाठी इथं ॲड करतोय आणखीन एक कॉलेज, तर इथं पाहू शकता फीज किती आहे ती तुम्हाला दिसणार आहे खालती. इथे तुम्हाला 500 दाखवत आहेत पहा. त्यानंतर पहा इथं गव्हर्नमेंट लोकल बॉडीमध्ये सर्च केला, कॉलेजेस दिसत नाही आहेत. पहा इथं तुम्हाला अनॲडेड म्हणजेच विना अनुदानितमध्ये सर्च केला तर इथे पहा एक दिसत आहे. इथे ॲड केल्यानंतर त्याची फीज इथे आपल्याला पाहायला भेटेल 4000 रुपये. इथे पहा 4000 रुपये आपल्याला या कॉलेजमध्ये भरावे लागतील. आता आपल्याला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्याचे प्राईस किती आहे ती चेक करा. आपल्याला अनुदानित शाळामध्ये जायचं आहे, सेल्फ ॲडेड पाहिजेत. आता मेरिट लिस्टनुसार आपल्याला भेटून जातं. तर आपल्याला इथं तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करून घ्यावं लागेल. आता उदाहरणासाठी मी एक कॉलेज ॲड केलं आहे, आणखीन एक ॲड करायचं असेल तर इथे ॲड करा. आता हे 2 मी कॉलेज ॲड केलेत. आता इथं यायचं आहे आपल्याला या बारमध्ये. तर इथं पहा ॲक्शन नावाचं आहे. आता पहिलं कॉलेज जे सिलेक्ट केलेलं आहे ते टॉपला आलं पाहिजेत, सेकंड कॉलेज सिलेक्ट केलेलं आहात ते सेकंड नंबरला आलं पाहिजेत. अशी तुम्ही 1 ते 10 कॉलेजेस सिलेक्ट करू शकता. आता पहा, पहिल्या कॉलेजमध्ये जर ॲडमिशन भेटलं नाही तर दुसऱ्या कॉलेजचा रेफरन्स असणार आहे, दुसऱ्या कॉलेजमध्ये भेटून जाईल. जर पहिल्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटलं तर आपल्याला तिथेच ॲडमिशन घेता येणार आहे. त्यामुळे टॉपला जे ठेवणार आहात ते तुम्ही ॲडमिशन घेणार आहात फिक्स ते ठेवा. त्यानंतर सेकंड नंबरला दुसरं चूज करा, ते पण नाही भेटलं तर तिसरं चूज करा. आपल्याला जिथं ॲडमिशन घ्यायचं आहे ते सिक्वेन्सनुसार आपल्याला घ्यायचे आहेत. उदाहरणासाठी मी लावलेला आहे सिक्वेन्स, तुम्हीसुद्धा लावू शकता अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला कॉलेज सिलेक्ट केल्यानंतर पुढील ऑप्शन आहे सेव्ह चॉईस, यावरती क्लिक करा. प्रेफरन्स सेव्ड सक्सेसफुलीचा मेसेज आलेला आहे. यानंतरचा पुढील ऑप्शन आहे तो म्हणजे लॉक ऑप्शन फॉर्म, यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथून आपल्याला हे कॉलेजचं नावसुद्धा दिसतंय. आणि इथं आपल्याला लॉक ॲप्लिकेशन प्रेफरन्सवरती क्लिक करायचं आहे. इथं डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करायचं आहे. आणि जे काही कॉलेज सिलेक्ट केलेलं आहात ते लॉक ॲप्लिकेशन प्रेफरन्स या पर्यायावरती क्लिक करून आपल्याला ऑप्शन फॉर्म लॉक सक्सेसफुलीचा मेसेज दिसून येत आहे. म्हणजे आता आपण कॉलेजसुद्धा सिलेक्ट केलेलं आहे. यानंतर पहा, आता आपल्याला डॅशबोर्डवरती यायचं आहे. डॅशबोर्डवरती आल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म सेव्ड सक्सेसफुली म्हणजे सेल्फ व्हेरीफाईड झालेला आहे. कॅप ॲप्शन फॉर्म कंप्लीट अँड लॉक्ड झालेला आहे पार्ट 2 मधील. आता इथून पुढे आपल्याला मेरिट लिस्ट लागणार आहे. त्या मेरिट लिस्टनुसार इन हाऊस चॉईस फॉर्म तुम्ही इलिजिबल आहात, इनइलिजिबल आहात ते आपल्याला दिसून येईल. इथं नेक्स्ट ऑप्शन आपल्याला इथंच पाहता येणार आहात, तुम्हाला या कोट्यामध्ये घेतलेलं आहे किंवा नाही ते. त्यामुळे तुम्ही जी कॉलेज सिलेक्ट केलेलं आहात तिथं आता तुम्हाला जी फी आहे ती ज्या वेळेला तुमचं मेरिटमध्ये नाम येईल त्यावेळेला आपल्याला ती फी भरायची आहे. त्यासोबत आपल्याला जी डॉक्युमेंट देण्यात आलेली आहेत ती घेऊन आपल्या कॉलेजमध्ये जायचं आहे आणि तिथे सबमिट करायचं आहे ज्या वेळेला आपलं मेरिटमध्ये नाव येईल त्यावेळेला.